गेल्या 2 दिवसांपासून लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण सातत्यानं होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या नाराजीचा सूर पसरला आहे. कांद्याचा भाव 500 ते 600 रुपये आल्यानं दरम्यान शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिव सुरोसे यांनी आंदोलन केल्यानं लासलगाव बाजार समितीत शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. आज या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये आपण पाहिलं असेल की सकाळी 1000 रुपयाच्या आत भाव आलेले आणि याच्या संदर्भात या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याची गरज होती. जे कायमचे आंदोलन त्यापेक्षा या ठिकाणी शोले स्टाईल शेतकऱ्यांनी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. ते आमची एवढीच मागणी होती या ठिकाणी की जे काही 15 आमदार आपल्या विधानसभेमध्ये आहेत नाशिक जिल्ह्यातले, त्या सगळ्याच आमदारांनी एक तर आज वॉकआउट केलं पाहिजे विधानसभेमधून, किंवा आपल्या कांद्याच्या संदर्भात भावांतर योजनेच्या संदर्भात असतील, नाफेडच्या चुकीच्या पद्धतीने खरेदी असेल, या मागण्या घेऊन त्या ठिकाणी लक्षवेधी त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत. या ठिकाणी राज्याचे माजी कृषी मंत्री आणि सन्माननीय आमदार कोकाटे साहेबांचा आंदोलन सुरू असताना फोन आला होता. आम्ही त्यांनाही विनंती केली की साहेब, आपल्याला या संदर्भात संपूर्ण माहिती आहे, आपण कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे, की आपण या संदर्भात कांद्याची लक्षवेधी विधानसभेमध्ये करावी, अशी मागणी आम्ही त्यांना केली. आणि प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन या ठिकाणी थांबवलंय, तात्पुरतं थांबवलंय. परंतु शासन जर लक्ष देणार नसेल तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन, उग्र आंदोलन या ठिकाणी केले जातील आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शोले स्टाईल आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलं. याचं कारण की भावांतर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला भाव देण्यात यावा. याचा अर्थ असा होतो की ज्या कांद्याचे भाव 2000 रुपयाच्या आत म्हणजे 1500 रुपये जर गेले तर शेतकऱ्याला 500 रुपये परतावा द्यावा. ज्या शेतकऱ्यांचे 1000 गेले त्याला 1000 रुपये परतावा द्यावा. असे भावांतर योजनेच्या अंतर्गत शासनाने, केंद्र सरकारने त्वरित भावांतर योजना लागू करावे. जर प्रशासनाने याकडे लक्ष नाही घातलं, जर शेतकऱ्यांच्या भावांतर योजना लागू जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या सोबत बैठका घेऊन गावोगावी जाऊन आणि दिल्लीकडे कूच करू आम्ही. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.